नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग हे सिरियलमध्ये काय घडलं आपण ते बघणार आहोत. महिपत आणि अर्जुन यामध्ये थोडंसं संभाषण चालू असतं कोर्टामध्येच. त्याच वेळेस सुनवाई जेव्हा चालू होते त्यावेळेस तुमचं सगळं लक्षात आहे ना, असं तो विचारतो. नागराज त्याच्याकडे बघतच असतो. अर्जुन त्याची बाजू मांडायला सुरुवात करतो. अर्जुन मांडतो की महिपत आता सर्व काही बोलणार आहे. त्यावेळेस बालेराव देखील बोलतो की हा काहीच बोलत नाही, मग याला उभा का केला आहे. त्याच वेळेस सर्वजण त्याच्याकडेच बघत असतात. नागराज तर आवाकून त्याच्याकडे बघत असतो. तो चैतन्यकडे येतो आणि फोटो दे असं बोलतो. कोणते फोटो देऊ असं चैतन्य प्रश्न विचारतो. पण कुठले दुसरेच केसचे फोटो अर्जुन घेतो आणि एका लिफाफ्यामध्ये घेतो आणि पुढे येऊन बोलू लागतो. पण या महिपतला वाटतं की हे साक्षीचे फोटो आहे. आता साक्षी पकडले तर तिला देखील जन्म ठेप होईल. आता महिपत पटापटा बोलू लागतो की मला सुपारी दिली होती आणि ती नागराजने दिली होती. मला डिटेलमध्ये सांगा असं तो पुढे बोलू लागतो. त्याच वेळेस रविराज खूप रागाने बघतो आणि महिपत सगळं पटापटा पोपटासारखं बोलू लागतो. तो सांगतो की नागराजने मला सुपारी दिली होती. मला 1 रुपया न देता खूप मोठा पैसा मिळवण्याची लालच त्याने दाखवली. अर्जुन पुढे प्रश्न विचारतो. त्याच वेळेस महिपत देखील ठामपणे सगळं बोलू लागतो. त्याला फक्त साक्षीचा सुटकेचा श्वास दिसत असतो. आता नागराज खालीच मुंडकं घालतो आणि ही प्रिया तर पाठीमागं डोक्याला हात लावून बसले असते की ती बी एक्सपोज होईल का काय म्हणून. अर्जुन ज्यावेळेस पुढे बोलतो त्याच हे सगळं कथानाट्य आहे, हे सगळं बोलल्या जात आहे, पण त्यांच्याकडे काय प्रूफ नाही आहे. त्यावेळेस ही सगळी नागराज विरोधात केस आहे असं तो बोलतो. त्यावेळेस बालेराववर महिपत ओरडतो आणि तू शांत बस असं बोलतो. हे सर्व खरं आहे, मी सरळ खरं सांगत आहे असं महिपत बोलतो. आता त्यावेळेस नाईलाजाने या बालेरावला खाली बसावं लागतं. त्यानंतर एक ऑडिओ रेकॉर्डिंग क्लिप जी महिपतच्या मोबाईलमध्ये असते तो सगळं कोर्टानं दाखवतो. त्याच्यामध्ये स्पष्टपणे नागराज आणि महिपतचं संभाषण रेकॉर्ड असतं आणि खूप घाण तो त्याच्या भावाशी बोलायला असतो. आणि 1 पैसा देखील मला मिळाला नाही, तो मेल्याच मला सगळं मिळेल. हे ऐकल्यावर तर रविराजला रडू येत असतं. सायली खूप अवाक पाहत असते. रविराजला रडू येत असतं आणि ही सुमन आणि प्रतिमा तर एकमेकीला आधार देत असतात. पण अर्जुन पुढे बोलू लागतो. त्यावेळेस सर्व जण शांत बसतात आणि अर्जुन अगदी शांत बसून घेतो. प्रिया अवाक होऊन बघत असते की आता काय होईल पुढे. यांना देखील जन्मठेप होते की काय. तसं कोर्ट निकाल देखील देतं. महिपतला आणि नागराजला आजन्म कारावास होतो आणि सर्वांना आनंद होतो. नागराज तर खूप दुःखी असतो. आता जज ज्यावेळेस रिपोर्ट देत असतात, निकाल देत असतात, त्यावेळेस यांचं तोंड पाहण्यासारखं असतं. महिपतला देखील आजन्म कारावास होत असतो, पण त्याला सुटकेचा श्वास मिळत असतो की साक्षी निर्दोष किंवा ती बाहेर असणार आहे. आता बाहेर आल्यानंतर अर्जुन आणि चैतन्य खूप हसत असतात. त्याच वेळेस सगळे फॅमिली मेंबर त्या ठिकाणी येतात आणि खूप छान लढलास, खूप चांगली कोर्ट केस लढलास, हे तुझे कौतुकासारखं आहे. त्यावेळेस सिनियर तूच मला हे शिकवलं आहे असं तो बोलतो. त्याच वेळेस इकडे नागराज येतो. आता नागराज पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दिसणार आहे कैद्याच्या युनिफॉर्ममध्ये आणि तो हिला बोलतो की तू बाहेर आहे असं निवांत आहे असं समजू नको, मी महिपतला आतमध्ये आणि तुला देखील बाहेर मारू शकतो. आता पुढे काय होईल. आता या सायलीला प्रश्न पडतो की असं कोणते फोटो आहेत जेणेकरून महिपत एवढा पटापटा बोलला आणि हा शांतच बसतो.